कितीही भयानक केस गळती असेल किंवा डोक्यात डॅन्ड्रफ झाला असेल, नाहीतर केस वाढत नसतील किंवा केस पांढरे झालेले असेल, तर हा घरगुती उपाय आहे ना तुम्ही एकदा तरी करून पहा. आता त्याच्यासाठी ना रात्रीच्या वेळेला काय करायचं, 2-3 चमचे तांदूळ आणि मेथी भिजू घालून द्यायची. रात्रभर छान अशी भिजू द्यायची आणि सकाळी ना त्या मेथी आणि जास्वंदाची फुलं, त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकायचा. हे सगळे ना एका लोखंडाच्या कढईमध्ये छान अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचा. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही 1 ग्लाससुद्धा पाणी टाकू शकतात, नाहीतर अर्धा ग्लास टाकायचा. आणि त्याच्यामध्ये जे आपण मेथीचे दाणे आणि तांदूळ भिजू घातले होते ना, ते कढईमध्ये टाकून द्यायचं. त्याला छान उकळी येऊ द्यायची. नंतर त्याच्यामध्ये टाकायचं जास्वंदीचे फुलं आणि याच्यामध्ये ना अर्धा चमचा पत्ती टाकायची, आपलं चहाचं पावडर आणि जास्वंदीची फुलं, कढीपत्ता हे टाकून आहे ना याला छान असं उकळू द्यायचं. आणि जास्वंदाचे जे फुलं आहे ना ते कळ्यासोबत टाकायचा. इतकं उकळून घ्यायचं जोपर्यंत या पाण्याचा कलर बदलत नाही ना तोपर्यंत याला उकळत राहू द्यायचं. आणि नंतर काय करायचं, छान असं थंड झाल्यावरती ना एका चाळणीने ना एका डब्यामध्ये गाळून घ्यायचं आणि याने ना आपले केस धुवायचे. जर हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 वेळेस जरी केला ना तरी तुम्हाला लगेच याचा रिझल्ट दिसून येतो. आणि जेव्हा तुम्ही ना यानं केस धुवाल ना त्या दिवशी ना शॅम्पूचा अजिबात वापर करायचा नाही. फक्त तुम्हाला या पाण्यानंच केस धुवायचे आहे. याच्यामुळे काय होतं, आपले केस गळती पण थांबते आणि डोक्यामधला डॅन्ड्रफ पण जातो आणि केस लवकर वाढतात. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा तुम्ही हा उपाय करू शकतात.